सभेला सुरुवात करण्यापूर्वी माझे अत्यंत विश्वासू सहकारी अंजिर बाप्पा पवार हे खाली चटईवर बसलेले आहेत. अंजिर बाप्पा, माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही मंचावर आलं पाहिजे. आजच्या या उमापूरमध्ये होत असलेल्या कॉर्नर सभेच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमचे मराठवाड्याचे अध्यक्ष आदरणीय गजानन बंगाळे पाटील, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असणारे आमचे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते गावडे मामा, त्याचबरोबर बंगाळे पाटलांच्या बाजूला बसलेले आमचे भाऊसाहेब मामा, मंचावर उपस्थित असणारे आमचे भाट अंतरवालीचे इरफान भाई, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे मुजाहिद पठाण, बावचकर दादा, माझ्या मंचावर उपस्थित असणाऱ्या माता मावल्या आणि दिवसभर काबाड कष्ट करून संध्याकाळी एका शेतकऱ्याच्या मुलीची सभा ऐकण्यासाठी उपस्थित असणारे माझ्या शेतकरी बांधवांनो आणि घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता मावल्यांनो, खर तर विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि 2 दिवसामध्ये हा प्रचार संपणार आहे. 20 तारखेला तुम्हाला तुमच्या 5 वर्षानंतरचं भविष्य ठरवायचंय आणि तो वेळ आणि काळ आता जवळ आलेला आहे. एकीकडे दुपारी गावगाव सभा घ्यायला आल्याच्या नंतर आम्ही बघतोय गावगाड्यामधला शेतकरी, आमची माय माऊली आज कापूस वेचणी करण्यामध्ये परेशान आहे आणि दुपारनंतर जो कापूस ती वेचून आणते तो कापूस जोपर्यंत आपण बाजारामध्ये विकत नाही तोपर्यंत आपल्या घरी आलेल्या सणासुदीच्या निमित्तानं लेकीबाई आलेल्या आहेत, त्या लेकीबाईला शेतकरी साडी चोळी घेऊन देऊ शकत नाही आणि म्हणून कापूस वेचल्यानंतर आहे त्या बाजार भावामध्ये त्या शेतकऱ्याला तो कापूस विकावा लागतोय. घराच्या घरा कापसाने भरली येतात, कापूस चांगला फुटलाय, परंतु घरं जरी कापसाने भरलेली असली तरी शेतकऱ्याचा खिसा मात्र पैशाने भरेल का नाही अशा संघर्षमय परिस्थितीतून आमचा शेतकरी जातोय. आणि दुसरीकडे ही निवडणुका चालू आहेत. निवडणुकीच्या निमित्तानं सभा घेणारा एकही नेता आमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर आज बोलत नाहीये. बोलेल कसा हो? तालुक्यामध्ये 60-70 वर्षापासून तेच घराणे राज्य करतायत. आमदाराचं पोरगा आमदार होतं, खासदाराचं पोरगा खासदार होतं, त्यांना आपल्या सोयाबीन आणि कापसाचं काय पडलंय? कधी त्यांचे पोरं कधी सोयाबीन काढायला गेले नाही, कापूस वेचायला गेले नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न हे त्यांना कळणार नाही. आज मी 10-15 दिवसापासून विधानसभेच्या निवडणुकीसाठी गावगाव जाते तर या प्रस्थापित पुढाऱ्यांच्या पोटात दुखायला लागले. त्यांना वाटतं आमच्यासारख्या शेतकऱ्याच्या पोरांनी फक्त त्यांच्यासाठीच भाषण करावे, त्यांच्या स्टेजवर येऊन ते किती तालुक्यासाठी त्यांनी भलं केलंय आजपर्यंत आणि ते तालुक्याचं भवितव्य कसं ठरवू शकतात आणि ते तालुक्याचा आधारस्तंभ कसं हे आमच्या वाणीतून सांगावं. अरे केलं ना, आमच्या बापांनी 60-70 वर्ष तुमच्या सतरंजा उचलण्याचं काम केलं. 60-70 वर्ष आमच्या बापानं तुमच्या चपला पुसण्याचं काम केलं. पण आज त्याच बापाची पोरं ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकामध्ये लढतात, उभा राहतात, त्यावेळेस मात्र तुमचे आज पोट दुखायला लागलेले. तुम्हाला आजही वाटतं की आमदाराचं पोरग आमदार झालं पाहिजे आणि खासदाराचं पोरग खासदार झालं पाहिजे. मला या निवडणुकीच्या निमित्ताने या प्रस्थापित पुढाऱ्यांनी खूप त्रास दिला. एक भोग्याची गाडी माझी गावामध्ये येते, यांचे 4-4, 5-5, 10-10 गाड्या दिवसभरामध्ये उमापूरमध्ये येत असतील. माझ्या एका भोग्याच्या गाडीची परवानगी काढायला 3-3 दिवस लागतात आणि या प्रस्थापित पुढाऱ्यांची परवानगी जर काढायची असेल तर एक शिक्षक फक्त फोन करतो अधिकाऱ्याला, तेव्हा अधिकारी स्वतःच्या हाताने अर्ज लिहितोय आणि परवानगी साहेबाच्या बंगल्यावर पोहोच करतोय. म्हणजे आजही वाटतं की तुम्हाला ह्या पोरीचा चेहरा गावात पोहोचला नाही पाहिजे, तिचा चिन्ह गावात पोहोचला नाही पाहिजे, तिचा चेहरा लोकांपर्यंत पोहोचता कामा नाही याची तुम्ही दक्षता घेत आलेल्या. आणि म्हणून आमची यंत्रणा कमी असेल, आमचा बाप खासदार नाही, आमचा बाप आमदार नाही, आमचा बाप साधा ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नाही, परंतु हे कारखानदार आहेत, हे संस्था चालक आहे, त्यांच्या विरोधामध्ये एका शेतकऱ्याची पोरगी लढतीये, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची भूमिका तुम्हाला घ्यावा लागणार. एकीकडे राजवाडे, दुसरीकडे गावगड आहे. ते राजवाड्यातले मी सामान्य शेतकऱ्याच्या पोटाला जन्माला आलेली मुलगी आहे, पण या 7-8 वर्षापासून मी शेतकऱ्या
बघितलं असेल की माझं वय वर्ष फक्त 28 आहे आणि 28व्या वर्षी मी उमेदवारी अर्ज भरला. त्या उमेदवारी अर्जामध्ये विचारलं की तुमच्यावर गुन्हे किती आहेत. माझ्यावरचे गुन्हे मी लिहून काढले. 5 गुन्हे आहेत माझ्यावर. तुम्ही म्हणताय की 5 गुन्हे काय झालं? दिवाळीमध्ये तुम्ही कुणाची घरदार लुटली का? गुरवाळू चोरली का? कुठे मटका टाकला का? नाही भावांनो, 5 गुन्हे माझ्यावर दाखल आणि मला त्याचा अभिमान आहे की माझ्यावर असणारा एक एक गुन्हा हा बळीराजाला न्याय देण्यासाठी मी अंगावर घेतलेला आहे. आणि असे 100 गुन्हे घ्यायला लागले तरी पूजा मोरे मागे हटणार नाही. तुम्हाला सुद्धा लेकी बाई आहेत. त्या 28व्या वर्षी काय करतात हो? त्या सुखी संसाराचं स्वप्न पाहतात. मी सुद्धा हे करायला पाहिजे होतं. ज्या वयामध्ये मी सुखी संसाराचं स्वप्न पाहायला पाहिजे होतं आणि ज्या वयामध्ये आम्ही नवरा बायकोनी समुद्रावर बसून लेकरा बाळाचं चित्र रंगवायला पाहिजे होतं आणि ज्या वयामध्ये माझ्या अंगाला हळद लागायला पाहिजे होती त्या वयामध्ये मी माझ्या अंगावर लाट्या काट्या घेतल्या, केसेस घेतल्या. वेळ प्रसंगी जेलामध्ये जाण्याची भूमिका सुद्धा मला घ्यावा लागलेली आहे. हे कुणासाठी करतो आम्ही? हे शेतकऱ्याला आणि बळीराजाला न्याय देण्यासाठी करतो. मागे मुख्यमंत्र्यांचा ताफा आणला, त्यावेळेस पीक विमा भेटला पाहिजे, शेतकऱ्याला कर्जमाफी भेटली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही संघर्ष केला. अरे हे नवीन पुढे जे राजकारणात येत आहेत आता ह्या प्रस्थापित घराण्यातले हे मुलं करतात का हो संघर्ष? हे अडवू शकतात का मुख्यमंत्र्यांच्या गाड्या? हे करतात का एखादा आंदोलन, रस्ता रोको करतात का? उमापूरमध्ये अनेक प्रश्न आहेत. मी 7-8 वर्षापूर्वी एका नेत्याचा जिल्हा परिषदचा प्रचार करायला गावात आले होते. त्यावेळेस मी इकडचा उमापूरचा रस्ता पाहिला होता. 7-8 वर्षानंतर सुद्धा या उमापूरच्या रस्त्याची काही परिस्थिती बदललेली नाही. इथलचा व्यापारी वर्ग चांगला व्यापार होता हो या उमापूरचा, परंतु आज रस्ते नाहीत. बोदेगावचे व्यापारी आज किती चांगल्या प्रकारे काम करतात, पण बोदेगावच्या व्यापाऱ्यांना जशा सोयी सुविधा आहेत तशा आमच्या उमापूर मधल्या बांधवांना भेटत नाहीयेत. आज उमापूरची बाजारपेठ काय आहे? दुपारी इथं आल्यानंतर माणूस सुद्धा दिसत नाही. चहू बाजूने जर या उमापूरला रस्ते झाले तर या उमापूरची बाजारपेठ फुलल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे. 2016चा पीक विम्याचा प्रश्न यांचा आहे उमापूरचा, तो सुद्धा अजून प्रलंबित आहे. त्याच्यावर कुणी बोलायला तयार नाही. पण एक नेता परवाच्या दिवशी भाषणामध्ये म्हणला पूजा मोरे फक्त 28 वर्षाची पोरगी हो आणि तिला आमदार होण्याचे स्वप्न पडायला लागलेत आता. म्हणजे आम्हाला स्वप्न पडलेले सुद्धा यांना सहन होत नाही. आमदारकीचे आणि खासदारकीचे स्वप्न फक्त यांच्याच पोरांना पडले पाहिजे आणि आपल्याला फक्त यांच्या सतरंजा उचलण्याचे स्वप्न पडले पाहिजे. वयाच्या 25व्या वर्षी आर पाटलाचा पोरगा रोहित दादा पाटील या महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढवतोय आणि सगळ्याला कौतुक वाटतंय. टीव्हीने आणि पेपरने बातम्या केल्या की 25व्या वर्षी पोरगा आमदार होणार आहे, पोरगा आमदार होणार आहे. रोहित दादा पाटील, रोहित दादा पवार वयाच्या 32व्या वर्षी आमदार झाले. सगळ्यांना कौतुक वाटलं. आणि ते होतील ना आमदार, त्यांचा बाप आमदार आहे. रोहित दादा पवार यांचा काका राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. त्यांचे आजोबा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आज राज्याचं नाही देशाचं राजकारण करतात. पण त्यांनी निवडणुका कमी वयात लढवलेल्या चालतात, पण आमच्या शेतकऱ्याच्या पोरांनी निवडणुका लढवलेल्या तुम्हाला खपल्या जात नाही, तुम्हाला ते सहन सुद्धा होत नाही. आणि म्हणून आम्ही संघर्ष करतोय. या 15 दिवसाच्या काळामध्ये मी हा गेवराई तालुका पुन्हा पिंजून काढला, रात्रीचा दिवस केला आणि दिवसाची रात्र केली. मला तुमच्या भागातल्या अनेक लोकांचे प्रश्न सुद्धा घेऊन समजून घ्यायचे होते. मी एक दिवस सिरस देवीला गेले आणि सिरस देवीला गेल्यानंतर कळालं मला की तालुक्यातले लोक या प्रस्थापित पुढाऱ्यांना का घाबरतात, यांच्या दहशतीला आणि दडपशाहीला का घाबरतात हे मला त्या दिवशी सिरस देवीमध्ये कळालं. मी एका व्यापाऱ्याच्या भेटी घ्यायला सुरुवात केल्या. पहिल्या दुकानामध्ये गेले, 4थ्या-5व्या दुकानामध्ये जाऊन तर ते व्यापारी खुर्चीवरून गायब, जसं काय चोर आले तिकडे. 3ऱ्या दुकानात गेले, तिथं मालक बसलेला नाही. 4थ्या दुकानात गेले, मालक बसलेला नाही. 5व्या दुकानात गेले, मालक बसलेला. म्हणलं असं कसं काय झालं? म्हणजे सामान्य पोरीचं एक साधं पॉम्पलेट घेण्याची सुद्धा भीती जर त्यांच्या व्यापाऱ्यांना वाटत असेल तर या व्यापाऱ्यांनी व्यापार करायचा कसा हा सगळ्यात मोठा माझ्या समोरचा प्रश्न आहे. ते व्यापारी स्वतःच्याच पैशाने माल दुकानात आणतात, गिराईक करता आपल्या लेकरा बाळाची पोटाची खळगी भरवतात, परंतु दहशत आणि दादागिरींना यांना भितात. ही दहशत आणि दादागिरी संपवण्यासाठी मला आमदार व्हायचंय. कारण मी ठरवलेलं आहे की प्रस्थापित पुढाऱ्यांची लाचारी करण्यापेक्षा आणि 100 दिवस लाचार म्हणून जगण्यापेक्षा पूजा मोरे 10 दिवस जगल पण वाघिणीसारखं जगल, यासाठी मला आमदार व्हायचं. मला वाटतं ना की महाराष्ट्रभरामध्ये मी जसं वाघिणीसारखं जगते
तसं महाराष्ट्रामधला नाही, माझ्या गेवराई तालुका प्रत्येक माणूस हा वाघासारखा जगला पाहिजे, पण तशी परिस्थिती नाहीये ना. तुम्ही माझ्या गाडीमध्ये बसलात की तुम्हाला फोन येते, माझ्या सभेमध्ये गेलात की तुम्हाला फोन येतात. परवाच्या दिवशी तालखेडमध्ये मी एक सभा केली छत्रपती संभाजीराजेंची. त्या दिवशीपासून एका नेत्याचं पोरग 2 दिवसापासून तिथं बसलंय, मुक्काम तिथंच आहे, आणि एकच लावलंय, पूजा मोरे मॅनेज उमेदवार, पूजा मोरे मॅनेज उमेदवार. पूजा मोरेने याचं मत खाण्यासाठी याच्याकडून पैसे घेतले आणि त्याच्याकडून पैसे घेतले. त्या प्रस्थापित पुढाऱ्यांना मी ठणकावून सांगते की पूजा मोरेनं आतापर्यंत स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवलेला नाही. चळवळीमध्ये काम करत असताना अनेक वेळा मी 2 व्हीलरवर संघर्ष केला, आणि तुम्ही जर मला विकत घेण्याची भाषा करत असाल तर मी छाती ठोकपणे सांगते, या पूजा मोरेचा स्वाभिमान विकत घेणाऱ्या माईचा लाल या गेवराई तालुक्यामध्ये अजून जन्माला आलेला. ज्यावेळेस शेतकरी संघटनेमध्ये काम करताना मला पैसे कमी पडले, त्यावेळेस या शेतकऱ्यांसमोर मी झोळी पसरली आणि त्या झोळीतल्या टाकलेल्या पैशातून मी शेतकरी संघटना केलेली. अनेकांना धमकी देतात, या विस्थापितांच्या लढाईमध्ये जे जे मला साथ देतात ना, त्यांना आज त्या ठिकाणी फोन यायला लागलेले आहेत. आणि त्या तरुण भावांना सुद्धा मला सांगायचंय की आपल्या डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा आशीर्वाद आहे, आणि म्हणून तुम्ही घाबरायचं काही कारण नाही. तुमच्या केसाला पण धक्का लावला या प्रस्थापित पुढाऱ्यांनी, तुमच्यावर केस करण्याचा प्रयत्न केला, तुमच्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला, तर ही पूजा मोरे त्या पवार पंडितांच्या घरावर डफळं घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला संरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. हे करावं लागणार आहे हो. का लोक भितात मला माहित नाही. आमदाराची पोरं आमदार होत आहेत, खासदाराची पोरं खासदार होतात, का आमच्यासारख्या पोरांनी होऊ नाही का? काय कमी आमच्यामध्ये? पूजा मोरे जेवढं भाषण करू शकते ना, मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगते, पवार पंडिताच्या घरातली एक बी पोरग बोलू शकत नाही. बोलू शकताय का? नाही बोलू शकत. पण आमचं दुर्दैव आहे की आमचा जन्म हा गरीब कुटुंबामध्ये झाला आणि त्यांचा जन्म हा राजवाड्यामध्ये झाला, आणि त्याच्यामुळे तुम्ही त्यांना वाजत गाजत गावामध्ये आणतात, त्यांची मिरवणूक काढतात, त्यांच्या पुढे लोटांजन घेतात. पण ही दहशत आणि दादागिरी जर आपल्याला संपवायची असेल ना, तर आपल्याला नाही का ह्यांच्यासोबत मारामाऱ्या करायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनात आहे 60-70 वर्षापासूनची ही घराणेशाही संपली पाहिजे. पण समोर कोण होणार? समोर कोण होणार? तुमची पोरगी समोर झालेली आहे. यांच्या दादागिरीला आणि दहशतीला तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही. यांची दहशत दादागिरी संपवणं खूप सोपं आहे. त्यांच्यासोबत थोडी मारामाऱ्या करायच्या, त्यांचे थोडी डोके फोडायचे, आपल्याला काहीच करायचं नाही. 20 तारखेला मतदानाच्या वेळेस 6 नंबरला सप्तकिरणांसह पेनाची नीब हे आपलं चिन्ह आहे. गुपचूप तिथं जायचं, 6 नंबरचं बटन दाबायचं आणि त्यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा. बरोबर आहे की नाही? मारामारी करायला लागत नाही, काही नाही. एक भावी आमदार आपल्या तालुक्यातला म्हणतोय 8 दिवस नीट राहा, 8 दिवसानंतर बघतो तुमचा करेक्ट कार्यक्रम करतो. कशाला होऊन देता स्वतःचा कार्यक्रम? आपल्या हातात अजून मतदान आहे ना, 20 तारखेला यांचाच करेक्ट कार्यक्रम करा की. आणि तोच आमदार काय म्हणतोय की माझ्या बापाचं स्वप्न आहे की मी आमदार झालो पाहिजे, माझ्या बापाचं स्वप्न आहे की मी आमदार झालो पाहिजे. मला काही गरज नाही आमदारकीची, पण माझ्या बापाचं स्वप्न आहे म्हणून आमदार झालं पाहिजे. मग मला इथल्या मतदारांना विचारायचंय की 60-70 वर्ष आपण यांच्याच बापाचं स्वप्न पूर्ण करत आलो. जर यांच्या बापाचं आमदार होण्याचं स्वप्न असेल तर त्यांचे वडील ते पूर्ण करतील. त्यांच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण त्यांना मतदान करायचं का? का बरं मतदान करायचं यांना? दुसरी गोष्ट, आपल्या बापाचं स्वप्न होतं की उमापूर मधला प्रत्येक शेतकरी हा ओलिताखाली आला पाहिजे, सिंचनाखाली आला पाहिजे. आलाय का हो? ते आपल्या बापाचं स्वप्न होतं, ते पूर्ण हे करू शकत नाही. आणि यांच्या बापाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण मोठं का दाबायचे? एक दुसरा नेता आहे तालुक्यातला, ते म्हणले की माझी ही शेवटची निवडणूक आहे. त्या नेत्याला तालुक्यातल्या मतदारांनी 15 वर्ष फक्त गोड बोलतोय, पाठीवर हात फिरवतोय म्हणून आमदार केलो. बहादर लोक आहेत आपल्या गेवराई तालुक्यातले, त्यांना आमदार केलं. आणि तो आज काय म्हणतोय नेता? म्हणतोय माझी शेवटची निवडणूक आहे, शेवटच्या निवडणुकीत मला मतदान करा. हो, तुमची शेवटची निवडणूक आहे. याच्या आधी 15 वर्ष तुम्ही आमदार राहिलात. आता म्हणताल तुम्ही की तुमची शेवटची निवडणूक आहे, शेवटची निवडणूक आहे, मला मतदान करा. पुढच्या पंचवार्षिकला पुन्हा पोरगा घेऊन याला आमच्या छातडावर आणि म्हणताल माझ्या पोराची पहिली निवडणूक आहे, माझ्या पोराची पहिली निवडणूक आहे, आता मतदान करा. अरे आमच्या बापाने मायने काय तुमचा, आमचा माय बापाचा जन्म आणि आमचा जन्म काय तुमच्या पोरांना बोट दाबण्यासाठी झालाय का? आम्ही काही करायचं नाही का? आम्ही सभागृहात प्रश्न मांडायचे नाहीत का?
ही 60-70 वर्षाची जी राजवट आहे ना ती संपवण्यासाठी एका पुरीचा जन्म झाला आणि एक पोरगी लढतीये। माझी बांधवांना तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुमच्या घरामध्ये सुद्धा लेकीबाळी असतील, तुमची लेक बाळ जर शेजाऱ्याच्या घरी गेली आणि तिला जर 10 मिनिटं जर उशीर झालं ना तर त्यांना तुमचं काही धडधड करतं, पोरगी का घरी नाही आली। अशा परिस्थितीमध्ये मागच्या 8-10 वर्षापासून मी पोरीची जात असताना सुद्धा प्रस्थापितांच्या नजरेमध्ये नजर घालून त्यांना प्रश्न विचारण्याची हिंमत करते। मी कोण आहे? मी कोण आहे? तुमचीच लेक बाळ आहे ना। ठीक आहे, वडिलांच्या पोटी जन्माला आली असेल पण तालुक्याचीच लेक बाळ आहे ना, लढते तुमच्यासाठी आहे। आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे की या पवार पंडितांच्या विरोधामध्ये हिंमत करायला लेकरं तयार होत नव्हती, परंतु आज आमच्यासारखी पोरं त्यांच्या विरोधामध्ये लढायला तयार झालेली आहे। तुम्हाला एकच विनंती आहे की आमची हिंमत हरवून देऊ नका। का हरवून देऊ नका? आमच्या फायद्यासाठी नाही बरं का। आज पवार पंडितांची पोरं जर राजकारणामध्ये पडली ना तर ती पुढच्या पंचवार्षिकला पुन्हा निवडणुकीला उभा राहतील, कारण की तो त्यांचा खानदानी धंदा आहे, तो ते 60-70 वर्षापासून करत आलेले आहेत। पण आमच्यासारखी लढणारी माणसं जर उमेद हारली आणि हिंमत हारली ना तर ती पुन्हा हिंमत करणार नाही। पूजा मोरे जाऊ द्या, पण पूजा मोरेचा एक इतिहास लिहिला जाईल, पोरगी लढत होती पण मतदार तिच्या पाठीमागे उभा राहिला नाही आणि म्हणून दुसरी पोरगी तयार होणार नाही। संघटनेमध्ये काम करताना एक एक कार्यकर्ता तयार व्हायला त्याला आयुष्यातली 10-10, 15-15 वर्ष घालावी लागतात, तेव्हा एका लढणारा कार्यकर्ता तयार होतो। आणि म्हणून आमची हिंमत हरवून देऊ नका, आमची उमेद हरवून देऊ नका, ही तुम्हाला विनंती मी करायला या निमित्ताने या गावामध्ये आलेली आहे। आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्ताने शेवटच्या 2 दिवसामध्ये हे तुमच्या समोर प्रचार करतील, अरे त्या पोरीला कशाला मतदान करता, तिची हवा नाही, तिची हवा नाही, तिची हवा नाही। आणि तुम्ही पण लोक कलाकार असतात हो, तुम्हाला पण त्यांचं लगेच खरं वाटतंय, कारण की मोठ्याचं श्रीमंताचं काही खरं वाटतंय पण गरीबाच्या पोराने आकडे ताणून सांगितलं तरी खरं वाटत नाही। मग ते सांगतील हवा नाही, हवा नाही, हवा नाही। मला सांगा, आमच्यासारख्या सामान्य लोकांनी तुमच्यामध्ये हवा भरायची कुठून? या उमापूर गावामधल्या जर 500 पोरांनी आज ठरवलं की पूजा मोरेचं स्टेटस टाकायचं, झाली ना पूजा मोरेची हवा, झाली ना विस्थापितांची हवा। पण हे सगळं फक्त तुमच्या मनात लागतं, पण ते तुमच्या मनात येत नाही। निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही श्रीमंताचा विचार करता, गरीबाचा विचार तुमच्या मनात सुद्धा येत नाही। शेवटच्या दिवशी अजून हे सांगतात की मत वाया जाऊन देऊ नका, मत वाया जाऊन देऊ नका। ह्या शेवटच्या 2 दिवसात सुद्धा त्यांनी हा प्रचार लावलाय, त्यावेळेस त्यांना ठणकावून सांगा, अरे 60-70 वर्षापासून आम्ही तुम्हाला मतदान करत आलो, ते मतदान आमचं वायाच गेलेलं आहे, त्या मतदानाचं काही सोनं झालं नाही। आता आमची शेतकऱ्याची पोरगी लढतीये, लढणारी ती पोरगी, तिला 1 वर्ष आम्ही मतदान वाया गेलं म्हणून मतदान देणार आहे आणि 6 नंबरचं मतदान करणार आहे, तरच त्या तालुक्यामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही। मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही, पण मला तुमच्या समोर 2 पर्याय ठेवायचे। या तालुक्याला दहशतीतून दादागिरीतून काढण्याची माझी हिंमत आहे, कारण की मी ठरवलेलं आहे वाघिणीसारखं जगायचं। पण तुमच्यामुळे 2 पर्याय आहेत, एक तर सामान्याचं लेकरू लढतंय, गरीबाचं लेकरू लढतंय, त्या गरीबाच्या पोरीला मतदान करा आणि तिला मुंबईच्या सभागृहामध्ये पाठवा। नसता पवार पंडितांची नवीन पोरं राजकारणात येतात, त्यांच्या समोर मुद्रा घालायला तयार राहा। कोणतं सोपं आहे हे तुम्हीच ठरवा। आणि 20 तारखेला आपल्या समोर एक विनंती करते की तालुक्याची एक लेखबाळ म्हणून तुमच्या प्रत्येकामध्ये मला बाप, भाऊ आणि मामा, काका दिसतो। आज तुमची लेखबाळ तुम्हाला या उमापूरच्या सभेमध्ये आणि भर चौकामध्ये या ठिकाणी झोळी पसरते आणि तुम्हाला विनंती करते की 20 तारखेला या झोळीमध्ये एवढं मतदान करा, एवढं मतदान करा की या प्रस्थापितांचा करेक्ट कार्यक्रम झाला पाहिजे। 6 नंबरचं बटन दाबा, सप्तकिरणांसह पेनाची नीब या मतदानावर मतदान करा आणि मला तुमचा सगळ्यांचा प्रश्न घेऊन सभागृहामध्ये पाठवा, एवढी विनंती करते आणि थांबते। छत्रपती संभाजीराजे यांची सभा 18 तारखेला गेवराई इथे दुपारी 2 वाजता